आता बातम्या पाहूया मोठ्या. शंका येऊ नये म्हणून छोटं राज्य विरोधकांना, मोठं राज्य सत्ताधाऱ्यांना. निवडणुकांमध्ये गमतीचा चेंज दिसतो. शरद पवारांचं वक्तव्य पवारांकडून हरियाणा, काश्मीर, महाराष्ट्र, झारखंडच्या निकालाचं उदाहरण. ईव्हीएमला दोष देण्याचं कारण नाही. लोकसभेला आमचा दारुण पराभव झाला. विरोधक लोकसभेला विजयी झाले, ते आम्ही मान्य केलं. विरोधकांच्या टीकेला अजित पवारांचं उत्तर. एवढा मोठा विजय होऊनही भाजपला विजयोत्सव साजरा करता येत नाही. पोस्टल मतदान आणि ईव्हीएमच्या कलांमध्ये तफावत, रोहित पवार यांचा आरोप. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या पराभूत उमेदवारांची मंगळवारी सकाळी 11 वाजता वायबी चव्हाण सेंटरवर बैठक. पराभवाच्या कारणासंदर्भात शरद पवार, जयंत पाटील यांच्या उपस्थितीत बैठक. भाजप प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा जिल्हाध्यक्षांसोबत संवाद. राज्यातील निकालानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सज्ज होण्याचे आदेश. गेल्या 5 वर्षापासून सोलापूर जिल्ह्याला मंत्रीपद न मिळाल्यानं यंदा 2 मंत्रिपदांची अपेक्षा. सचिन कल्याण शेट्टी आणि समाधान आवताडे यांचं नाव आघाडीवर. महायुतीचे 4 उमेदवार विजयी. नंदुरबारच्या शहादाचे हे भाजप आमदार राजेश पाडवी यांचे भावी कॅबिनेट मंत्री म्हणून झळकले बॅनर. तळोदा शहरात ठिकठिकाणी बॅनरबाजी. लोकसभा, विधानसभा निवडणुकीनंतर नव्या वर्षात महापालिकेच्या निवडणुका होण्याची शक्यता. मात्र न्यायालयात 30 याचिका प्रलंबित. हेमंत सोरेन 28 नोव्हेंबरला झारखंडच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार. झारखंडमध्ये सलग दुसऱ्यांदा हेमंत सोरेन मुख्यमंत्री.